रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आम्ही निघालोय नाशिक येथे ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करायला. तर आम्ही सर्वजण टेम्पोमधून निघालो आहोत. टेम्पोमधून जाण्याची सुद्धा एक वेगळीच मजा असते मित्रांनो. आणि आम्ही येथे तुम्ही पाहू शकताय सर्वजण मस्त बसून असं टेम्पोमधून जात आहोत. आणि आपण आता हरिपाठ करणार आहोत. पडणार नाहीयेस, टेन्शन नको घेऊस. काय नाही उद्या काय व्हायचं. ब्लॉग चालू आहे. पडलं तू डॉक्टर आहेस. नाही, सांभाळून घ्यायला आपले डॉक्टर आहेतच. पाय आणलाय मी. पाय आणलाय पाय. आणि सोबत एक हात पण, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. 2 पाय. कोणाला 2 पाय सोबत आणलाय. तो घरी घेऊन चाललाय.
यार बरोबर आला ना यार. तर आपण फायनली उतरले. आतापर्यंतचा टेम्पो प्रवास कसा वाटला? जाम जाम मजा आली, जाम मजा आली. चलो याला जाऊन वृक्षावर्तावरती स्नान करायचं. वृक्षावर्तावर स्नान करायचं, नागांचं दर्शन घ्यायचं, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि मग मंगलाचरण करून आपल्या प्रदर्शनाला सुरुवात करायची. जर आपण म्हणजे नॉनस्टॉप केली, फार न थांबता 6 ते 7 तास, आणि जर मग थांबत केली तर मग 8 तास 9 तास 10 तास लागतात. साधारण गौतम ऋषींच्या अर्धा भाग गौतम ऋषींच्या मंदिरापर्यंत, मग तिथपर्यंत जायला तरी साधारण 4 तास. त्याच्या पुढे मग 3.5 ते 4 तास. ब्रह्मगिरी धन्यवाद. सगळे झोपले. भाई कालचे झोपले भाई, तुम्ही बघू शकता अक्षरशः बाहेर अंधार, सगळे झोपलेत. पिच असणार आहे, दाट असणार आहे आणि काय मत तिकडे आणि अशा गोष्टी चालू आहेत. तुम्ही बघू शकताय गाडी घाट रस्त्याला लागलेली आहे आणि तुम्ही आजूबाजूला बघाल तर संपूर्ण अंधार आहे मित्रांनो. आणि आता ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत इकडे. हे आहे कुशावर्त तीर्थ मित्रांनो, जेथे आपण स्नान करणार आहोत. पुढे कुशावर्त तीर्थाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणारच आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकताय खूप सारे अनेक मंदिरं वगैरे आहेत. आणि चला तर मग आता आपण फायनली सुरुवात करणार आहोत ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला. प्रत्येक जाऊन मंगळवेश्वर कोण राहिलं नाही ना. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. शुभ प्रभात. फायनली आपण निघालोय ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला. चला तर मग जाऊयात. पण छान वाटलं, टेम्पोतून आपण इथे आलो, उतरलो, कुशावर्तावरती आलो, अगदीच उत्तम. स्नान केलं आणि ही सगळी आपल्याला दिसते ती महाशिवरात्रीची तयारी आहे बहुतेक. चला उत्तमच. हर हर महादेव. तर आपण आता मार्गस्थ होतोय श्री त्र्यंबकेश्वर मंदिराकडे, जेथून आपण आपल्या प्रदक्षिणेची सुरुवात करणार आहोत. त्र्यंबकेश्वर महादेवाचे वैशिष्ट्य असे की त्र्यंबकेश्वर मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या त्रिदेवांचे स्वरूप आपल्याला या शिवलिंगात पाहायला भेटते. आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या नुसत्या कळस दर्शनाने सुद्धा आपल्याला फार पुण्य भेटतं मित्रांनो. आणि खरं सांगतो, इकडे आल्यावरती इतकं प्रसन्न वाटतं ना की येथून जायचं मनच नाही करत. तर तुम्ही बघू शकताय मित्रांनो, आपलं स्नान झालेलं आहे आणि आपण स्नान झाल्यानंतरला देवपूजा केली की मग आपण तिलक लावतो. कारण तिलक ही आपली संस्कृती आहे मित्रांनो, आणि आपण आपली संस्कृती कदापि विसरली नाही पाहिजे. आपण आपल्या माथ्यावरचं तिलक अभिमानाने मिरवले पाहिजे. कारण तिलक ही आपली ओळख आहे. हे आहे मित्रांनो श्री त्र्यंबकराजाच्या मंदिराचे उत्तरद्वार. सारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि.
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गंगाराम महाराज की जय। महादेव महादेव महादेव। तर श्री त्र्यंबकराजाचे आम्हासी दर्शन झालेले आहे आणि आम्ही निघालोय आता ब्रह्मगिरी प्रदक्षिणेकडे पुढे।
पुण्यापणा तर एक विशेष गोष्ट म्हणजे अशी की 5 ते 6 श्वान आमच्याबरोबर कंटिन्युअसली प्रदक्षिणा करताना होते, म्हणजे अगदी स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत श्वान आम्हा सवेच होते. गरुडाचे पायी ठेवी. तर आता थोड्याच वेळात सूर्योदय होणार आहे आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणे हे आपल्यासाठी फार मोठे धर्माचे आणि पुण्याचे काम मानले जाते, कारण साक्षात निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली होती. आणि त्याचबरोबर गौतम ऋषी आणि माता अहिल्या यांचे आश्रम देखील ब्रह्मगिरी पर्वतावरती आहे. आणि गौतम ऋषींना गोहत्येच्या पापापासून मुक्त करण्यासाठी महादेवांनी जेथे जटा आपटून गोदावरीचे अर्थातच गंगेचे आगमन या भूतलावरती करून दिले होते, ते मंदिर सुद्धा आपल्याला या ब्रह्मगिरी पर्वतावरती पाहायला भेटणार आहे. त्याचमुळे आपल्याला गंगा प्रदक्षिणेचे सुद्धा पुण्य ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करताना आपल्याला येथे मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेचसे जण असे आहेत की ज्यांना उत्तरेला जाणे शक्य होत नाही किंवा अजून उत्तरेला जायचा योग असा काही आलेला नाहीये, पण तुम्ही जरूर येथे त्र्यंबकेश्वरला या, येथे गोदावरीचे दर्शन घ्या, कुशावर्तावरती स्नान करा, तुम्हाला गंगा स्नानाचे पुण्य नक्कीच भेटेल. आणि फायनली मित्रांनो, सूर्योदय हा झालेला आहे. आपले सूर्यदेवांचे दर्शन ब्रह्मगिरी पर्वतावरती घडलेले आहे. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, आता आपल्याला येथे दिसत आहे ते म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत. तर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेकडे जाताना आपल्याला असा काहीसा सिमेंटचा रोड पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि आजूबाजूचा निसर्ग देखील खूप सुंदर आहे, पक्ष्यांचा किलबिलाट देखील आहे. आणि ब्रह्मगिरी पर्वतावरती येथे त्रिशूळाचे चिन्ह सुद्धा आहे. हे आहे मित्रांनो गणपती बाप्पाचे रावळ. काकी राहिले कुठे रे? आले का? नाही आले अजून. कुठे गेले? हो इथे मध्ये. कुठे? त्यांना बघ इथे. आले. तर मित्रांनो, सिमेंटचा सपाटी मार्ग संपल्यानंतरला आपल्याला पायऱ्या सुद्धा पाहायला भेटणार आहेत. आणि फायनली आपण वरती आलेलो आहोत. हे आहे गौतम ऋषींचे आणि माता अहिल्याचे मंदिर.
वरती आमचे दर्शन झालेले आहे, मंत्रपठण सुद्धा झालेले आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाच्या मार्गाला निघत आहोत. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा. तर भाविक हो, हे आहे गोदावरीचे अर्थातच गंगेचे उगमस्थान कुशावर्त तीर्थावरती. एक उगमस्थान आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती आणि दुसरे उगमस्थान आहे येथे कुशावर्त तीर्थावरती. आणि आपण आता आलेलो आहोत श्री निवृत्तीनाथांचे दर्शन घ्यायला, कारण निवृत्तीनाथांची समाधी सुद्धा आपल्याला येथे त्र्यंबकेश्वर मध्ये पाहायला भेटणार आहे. प्रसन्न असं दर्शन होते मित्रांनो. येथे निवृत्तीनाथांच्या मंदिराचं अतिशय भव्य असं काम सुरू आहे आणि आपण सगळे आता लाईन मध्ये आहोत इकडे. तर आपल्याला येथे आता श्री निवृत्तीनाथांच्या समाधीचे दर्शन होत आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर मित्रांनो, हा होता आमच्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा प्रवास. कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.